नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण पायथागोरस इयत्ता 10वीच्या मुलांसाठी पार्ट 2 चा लेसन बघत आहे आणि आजचं लेक्चर आहे लेक्चर नंबर 8। आजच्या लेक्चर मध्ये आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 2.2। या आधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। त्यानंतर आपला सिमिलॅरिटी हाई लेसन झालेला आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। पार्ट 1 चे 2 लेसन झालेले आहेत, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घेऊ शकता। त्याच पद्धतीने आपल्याला गणिताचे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड असणारा जो व्हिडिओ आहे म्हणजे प्लेलिस्ट आहे आपली गणिताचा बेस, ही प्लेलिस्ट ही आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तीही तुम्ही बघून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल। तर आजचा टॉपिक आहे आपला प्रॅक्टिस सेट 2.2। पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मग स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 2.2। फर्स्ट क्वेश्चन बघतोय आपण। फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा। इन अ ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ द साइड QR। म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे बघा, डायग्राम ड्रॉ करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला काय होईल, एक्सप्लेनेशन इझी जाईल किंवा समजायला सोपं जाईल। आता इथे बघा फर्स्ट आपल्याला सांगितले PQR हा ट्रायंगल आहे, QR वरती पॉइंट S हा काय आपला मिड पॉइंट आहे, म्हणजे PS ही आपली काय असणार आहे, इथं मीडियन असणार आहे। ठीक आहे। आता PQ इज इक्वल्स टू किती दिलेला आहे बघा, PQ इज इक्वल्स टू 11 दिलेला आहे, PR इज इक्वल्स टू किती दिलेला आहे तर 17 दिलेला आहे, PS इज इक्वल्स टू किती दिलेला आहे आपल्याला 13 दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचंय तर QR फाइंड करायचं आहे। आता बघा फर्स्ट आपण काय करणार आहे, गिव्हन राईट करून घेणार आहे। तर त्यासाठी बघा फर्स्ट इन अ ट्रायंगल PQR S इज द midpoint of side काय आहे QR च आहे, त्याच्यामुळे इथं काय असणार आहे बघा, therefore QS इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला SR असणार आहे। आणि दुसरी गोष्ट QS इज इक्वल्स टू SR इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द काय असणार आहे QR, हे असणार आहे। आता दुसरी गोष्ट आपल्याला PQ दिलेलं आहे, PQ किती दिलेलं आहे तर 11 दिलेलं आहे, PR किती दिलेलं आहे 17 दिलेलं आहे, PS इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 13 दिलेलं आहे। आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला, ह्या गोष्टी लिहायची तुम्ही सवय लावली पाहिजे जेणेकरून जॉमेट्री तुम्हाला इझी जाईल समजायला। ठीक आहे। QR आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचं आहे। आता बघा जर डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं आपण तर डायग्रामच्या ऑब्झर्वेशन्स मध्ये बघा आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे। इथं पायथागोरस थेरम आपण कधी यूज करतो, ज्यावेळेला राईट अँगल ट्रायंगल असेल त्यावेळेला। या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर साइड दिलेली आहे का तर नाही दिलेली, म्हणजे आपण इथे पायथागोरस थेरम यूज करू शकणार नाहीये। तर आपण इथे काय यूज करू शकतो तर अपोलिनियस थेरम यूज करू शकतो। आणि अपोलिनियस थेरम म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। आणि अपोलिनियस थेरम कधी यूज करतात, ज्या वेळेला मेडियन असती, ट्रायंगल मध्ये मेडियन दिलेली असते किंवा मिड पॉइंट दिलेला असतो, त्यावेळेला आपण काय करू शकतो, अपोलिनियस थेरम यूज करू शकतो। आता काय होणार आहे, बाय अपोलिनियस थेरम। आता अपोलिनियस थेरम काय असतो बघा, तर PQ चा स्क्वेअर प्लस दुसरी साइड कुठली आहे बघा PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू मेडियन कुठली आहे आपली तर PS आहे, म्हणजे 2 टाइम्स ऑफ PS चा स्क्वेअर प्लस आपण जे मिड पॉइंट मुळे 2 सेक्शन तयार होतात त्यातल्या एका सेक्शनचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला, म्हणजे आपण काय घेणार आहे 2QS चा स्क्वेअर येणार आहे। आता यामध्ये आपण काय करणार आहे तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे। आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट काय होतात बघा, तर PQ ची व्हॅल्यू काय होती तर 11 चा स्क्वेअर प्लस PR किती होतं आपलं तर 17 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू PS किती आहे आपला 13 चा स्क्वेअर प्लस 2QS चा स्क्वेअर। आता यामध्ये बघा 11 चा स्क्वेअर हा काय असतो तर 121 असतो, 17 चा स्क्वेअर 289 असतो, 2 इंटू 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2 इंटू QS चा स्क्वेअर। आता फर्स्ट आपण काय करणार आहे, ह्या साइडची ऍडिशन करणार आहे आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करणार आहे। म्हणजे बॉडोमॉस रूल कसा यूज करायचा त्याची लिंक म्हणजे गणिताचा बेस ही आपल्या लिस्ट मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। दोघांची ऍडिशन केली तर बघा 9 + 1 0 कॅरी ओव्हर आले,
8 प्लस 2 10, 10 प्लस 1 11 कॅरी ओव्हर आले आणि इथं आले 410 इज इक्वल्स टू. आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर 9 2 जा 18 कॅरी ओव्हर 6 2 जा 12 प्लस 1 13 परत एक कॅरी ओव्हर आला 2 1 जा 2 प्लस 3 338 2 QS चा स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा 338 होते ते प्लस होते ते इकडच्या साईडला आल्यानंतर काय झाले मायनस मध्ये गेले म्हणजे तिथे काय होणार आहे 410 मायनस 338 इज इक्वल्स टू 2 QS चा स्क्वेअर. 10 मधून 8 गेले किती राहिलेले आहेत आपले तर 2 राहिले कॅरी ओव्हर दिला इथं आपण 11 मधून 4 गेले म्हणजे 7 राहिलेले आहेत इथं आपले आणि कॅरी ओव्हर परत दिला त्यामुळे 4 मायनस 4 म्हणजे किती आले 0 आले आणि हा 2 QS चा स्क्वेअर. आता 2 इथं मल्टिप्लाइडला होता तो अपोजिट साइडला आल्यानंतर डिवाइडला जाईल म्हणजे 72/2 इज इक्वल्स टू QS चा स्क्वेअर. 2 ने डिवाइड केलं आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची ही लिंक गणिताचा बेस आपल्या लिस्टमध्ये आहे. 2 3 जा 6 1 राहिले 2 6 जा 12 म्हणजेच 36 इज इक्वल्स टू QS चा स्क्वेअर. म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट घेतले आपण रूट्स देन काय येणार आहे आपला आन्सर QS इज इक्वल्स टू 6 असणार आहे कारण 6 चा स्क्वेअर हा काय असतो 36 असतो. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे तर व्हॅल्यू आपल्याला QR ची काढायची आहे म्हणजे QR इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं तर 2 टाइम्स ऑफ QS असणार आहे म्हणजे 2 इंटू हा जो 6 आहे तो मल्टिप्लाइडला जाईल म्हणजे 6 2 जा 12 हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. दुसरा क्वेश्चन आपला in a triangle ABC AB is equals to 10 AC is equals to 7 BC is equals to 9 then find the length of the median drawn from the point C पॉइंट वर आपण मेडियन ड्रॉ केली आहे टू द साइड AB म्हणजे डायग्राम कशी येणार आहे बघा हा ट्रायंगल जर आपण ड्रॉ केला तर नेम देताना स्टार्ट फ्रॉम A B C दिलेले आहे C वरून आपण मेडियन ड्रॉ केलेली आहे आणि ती आहे आपला पॉइंट कुठला दिलेला आहे आपण पॉइंट दिलेला नाही आहे आपणच घ्यायचंय आपण घेऊया P ठीक आहे. आता लेंथ बघा AB इज इक्वल्स टू 10 म्हणजे होल लेंथ जी आहे ती आपल्याला 10 दिलेली आहे. AC इज इक्वल्स टू 7 दिलेला आहे BC इज इक्वल्स टू 9 दिलेला आहे आणि CP जी आहे ती आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची आहे. आता आपण काय करतोय गिव्हन राईट करून घेतोय. गिव्हन मध्ये बघा पहिल्यांदा काय सांगितलंय ट्रायंगल कुठला आहे आपला तर ABC हा ट्रायंगल आहे त्या पद्धतीनं P इज द मिड पॉइंट आहे कशाचा ऑफ साइड कुठली साइड आहे आपली AB बरोबर. त्यामुळे इथं काय होणार आहे बघा तर AP इज इक्वल्स टू PB इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द AB असणार आहे म्हणजेच काय होणार आहे 1/2 AB किती आहे 10 आहे म्हणजेच किती झाली बघा तर 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजे AP किती येणार आहे आपलं 5 येणार आहे. आता आपण काय करू शकतो मेडियन दिले मी मगाशी सांगितलं मेडियन ज्या वेळेला देतात त्यावेळेला आपल्याला अपोलिनियस थेरम यूज करायचा असतो म्हणून बाय अपोलिनियस थेरम ठीक आहे. काय आहे अपोलिनियस थेरम वन साइड स्क्वेअर म्हणजेच कुठली बघा AC स्क्वेअर प्लस दुसरी साइड कुठली आपली तर BC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ मेडियन मेडियन कुठली आपली CP म्हणजेच CP चा स्क्वेअर प्लस ज्या मिड पॉइंट मध्ये दोन सेक्शन होतात त्या सेक्शनचा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स ऑफ कुठला असणार आहे AP चा स्क्वेअर असणार आहे. तर AC स्क्वेअर किती आहे बघा तर 7 चा स्क्वेअर प्लस BC किती आहे आपला 9 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू CP स्क्वेअर CP काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यामुळे इथं काय असणार आहे आपला CP स्क्वेअर तसेच राहणार आहे 2 इंटू AP चा स्क्वेअर किती आहे इथं 5 चा स्क्वेअर. आता जर स्क्वेअर सगळे केले तर यामध्ये बघा 7 चा स्क्वेअर किती असतो 7 7 जा 49 प्लस 9 चा 9 9 जा 81 इज इक्वल्स टू 2 इंटू CP स्क्वेअर ऍज इट इज तसेच राहतील प्लस 2 इंटू 5 5 जा 25 2 जा किती होतात इथं तर 50 होतात ठीक आहे. तर आता इथं बघा या दोघांची जर ऍडिशन केली तर 9 + 1 10 कॅरी ओव्हर आले 8 + 4 12 12 + 1 13 झालेले पण हा जो 50 होता तो इकडच्या साईडला आल्यानंतर मायनस होईल आणि इथं काय होणार आहे 2 CP स्क्वेअर तसेच राहणार आहे ठीक आहे. आता जर सबस्ट्रॅक्शन केली तर यामध्ये बघा 0 मधून 0 गेले 0 राहिले 13 मधून 5 गेले तर 8 राहिले हा 2 इथं काय होता तर मल्टिप्लाइडला होता तो अपोजिट साईडला आल्यानंतर काय होतो डिवाइड मध्ये जातो म्हणजे तिथं डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू CP स्क्वेअर.
पण आता इथं बघा 2 ने जर डिवाइड केलं तर इथं 2 4 जा 2 0 जा इज इक्वल्स टू सीपी स्क्वेअर आलेले आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायला लागणार आहेत आपल्याला, म्हणजेच काय होईल बघा, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे सीपी इज इक्वल्स टू अंडर रूट 40. आता अंडर रूट 40 म्हणजेच काय झालेले आहे बघा, 4 into 10 होतात, पण 4चा स्क्वेअर रूट हा काय असतो 2 असतो आणि अंडर रूट काय असणार आहे आपलं 10 राहणार आहेत. म्हणजे सीपी इज इक्वल्स टू म्हणजे मेडियन जी आहे ती काय आपली 2√10 आहे. तिसरा क्वेश्चन बघतोय आपण आणि तिसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, इन अ फिगर पीएस इज द मेडियन. पीएस ही आपली काय आहे मेडियन आहे. त्याच पद्धतीने ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर पीटी परपेंडिक्युलर टू क्यू आर. पीटी हा काय आहे परपेंडिक्युलर आहे क्यू आर वरती आणि आपल्याला प्रूव्ह करायला 2 स्टेटमेंट दिलेली आहेत. तर आता बघा फर्स्ट जर आपण डायग्रामचं ऑब्झर्वेशन घेतलं तर पीएस ही त्याची काय आहे मेडियन आहे. ठीक आहे, गिव्हन इन अ ट्रायंगल पी क्यू आर काय आहे बघा, तर पीएस इज द मेडियन. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काय होणार आहे आपलं क्यूएस इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं एस आर. नंबर 1 द्या, कारण हे स्टेटमेंट आपल्याला काय करणार आहे ट्रू दॅटला लागणार आहेत. दुसरी गोष्ट जो छोटा ट्रायंगल झालेला आहे तो ट्रायंगल बघा पीटीएस घेतला तर इन अ ट्रायंगल पीटीएस घेतलं तर यामध्ये काय होतं बघा, तर पीएस हा काय आपली हायपोटेनियस आहे बरोबर का, तर 90च्या समोरची ती साइड आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे आपलं, तर पीएसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे बघा, तर पीटीचा स्क्वेअर प्लस टीएसचा स्क्वेअर. नंबर 2 दिलेला आहे. ठीक आहे, हे कशावरून काढलेलं आपण बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे, आता आपल्याला जे प्रूफ करायचे स्टेटमेंट ते बघा, पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी एस स्क्वेअर प्लस 2 इंटू क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे जर आपल्याला कुठला ट्रायंगल घ्यायला लागतो बघा, तर पी टी एस ट्रायंगल घेतला म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपण प्रूफ करतोय इन अ ट्रायंगल पी टी एस. एक छोटीशी डायग्राम काढून घेऊया जेणेकरून समजायला सोपं जाईल. ही आहे आपली डायग्राम पी टी आर आणि इथं आहे आपला एस. आता या ट्रायंगल मध्ये अँगल टी म्हणजे अँगल पी टी एस इज इक्वल्स टू काय आपल्याला 90 डिग्री दिलेले आहे. म्हणजे परत एकदा आपण काय करू शकतो पायथागोरस थेरम यूज करू शकतो. म्हणजेच बघा बाय पायथागोरस थेरम काय असणार आहे, तर पी आर ही काय असणार आहे आपली हायपोटेनियस असणार आहे. म्हणजे आपल्याला कुठली साइड पाहिजे होती बघा पी आर स्क्वेअर पाहिजे होती, म्हणून आपण कुठला ट्रायंगल घेतलाय पी टी आर घेतलेला आहे. आता पी आर चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा इथं, तर पी टी चा स्क्वेअर प्लस टी आर चा स्क्वेअर. ठीक आहे, पण आता टी आर म्हणजेच काय आहे बघा, तर टी आर म्हणजेच काय आहे, तर टी एस प्लस एस आर आहे. म्हणजे आपण ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून घेऊया. म्हणजेच बघा इथं हा पी आर चा स्क्वेअर इज इक्वल्स टू पी टी चा स्क्वेअर प्लस काय होतं आपलं, तर टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं बघा टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, पण इथं आयडेंटिटी यूज करण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, तर एस आर म्हणजेच काय आपला, तर क्यूएस. क्यूएस म्हणजेच क्यू आरच्या हाफ आहे बरोबर, किंवा एस आर जरी घेतला तो काय आहे आपला क्यू आरच्या हाफ आहे. म्हणजे ती जे स्टेटमेंट आहे ते इथं आपण राईट करणार आहे. म्हणजेच बघा का केलं, कारण आपल्याला क्यू आर बाय 2 आणायचं आहे आणि जर आपण एस आर ची व्हॅल्यू क्यू आर बाय 2 टाकली तर आपल्याला प्रूव्ह दॅटच्या जे स्टेटमेंट आहे प्रूव्हचं त्यामध्ये ते स्टेटमेंट मध्ये येऊ शकतं. म्हणजेच इथे बघा पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस प्लस काय असणार आहे आपला क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आयडेंटिटी यूज करायची आहे. तर आयडेंटिटी काय असणार आहे बघा, तर पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर हे म्हणजे ए झाले प्लस 2 इंटू टी एस इंटू क्यू आर अपॉन 2 प्लस क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आयडेंटिटी कुठली यूज केली ते इथं लिहिते मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ही आयडेंटिटी आपण काय केलेली आहे या ठिकाणी यूज केलेली आहे. ठीक आहे, आता बघा पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर म्हणजेच काय होतं आपलं
PS स्क्वेअर होतं. म्हणजे तिथं काय येणार आहे बघा, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू ह्या दोघांच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, PS स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून इथं आला आपला PS स्क्वेअर प्लस. आता इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मधलं होतं ते गेट कॅन्सल झालेलं आहे. म्हणजेच राहिलं काय आपलं, तर TS इंटू QR राहिलेलं आहे प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आलेला आहे. ठीक आहे. इथं आपण जे स्टेटमेंट दिलं तिथं आपण फ्रॉम फर्स्ट लिहू शकतो आणि इथं जे आपण PS स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली तिथं आपण काय लिहू शकतो, फ्रॉम सेकंड लिहू शकतो. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, हेच प्रूव्ड. ठीक आहे, आलं का बघा, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PS स्क्वेअर प्लस TS इंटू QR. फक्त आपल्या इथं TS ST आहे तिथं आपण काय लिहिलेलं आहे, TS लिहिलेलं आहे, तेवढं चालतं. आणि प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्हाला असं चुकीचं वाटत असेल, चुकीचं नाहीये, कारण जेव्हा लेंथ आपण मेजर करतो किंवा रीड करतो त्यावेळेला आपण QS किंवा SQ असं म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकदा परत लिहून घेऊ शकता. इथं PS स्क्वेअर इज इक्वल्स टू QR इंटू ST प्लस काय असणार आहे आपलं, QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आता आपण सेकंड जे आहे ते प्रूव्ह करणार आहे. सेकंड स्टेटमेंट आपण प्रूव्ह करत आहे आणि त्यासाठी आपल्याला मगाशी आपण जे गिव्हन इन्फॉर्मेशन लिहिली होती फर्स्ट साठी, ती जे इन्फॉर्मेशन आपल्याला सेकंड सॉल्व्ह करताना पण लागणार आहे म्हणून आपण ती ठेवलेली आहे. तर आता त्यामध्ये आपण काय करणार आहे, सेकंड मध्ये घेताना बघा, तर आपल्याला PQ चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला कुठला ट्रायंगल घ्यायला लागेल बघा, तर PQS हा ट्रायंगल घ्यायला लागेल आणि T हा काय आपला इथं परपेंडिक्युलर आहे. बरोबर. म्हणजेच बघा, इन अ ट्रायंगल कुठला घेतला आपण, तर PQT घेतला तर T अँगल हा किती आहे आपला, तर 90 डिग्री आहे. ठीक आहे. तर 90 डिग्री असेल तर पायथागोरस थेरम काय सांगतो, पायथागोरस थेरम मध्ये काय येणार आहे बघा, तर PQ चा स्क्वेअर म्हणजे PQ ही हायपोटेन्यूस आहे आपली, इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QT चा स्क्वेअर. पण आता QT म्हणजेच काय आहे बघा, QT तर QS मायनस जर ST केलं तर आपल्याला काय मिळतं, तर QT मिळतं. म्हणजेच आपण याचे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस काय सांगितलं मी, QS मायनस काय असणार आहे आपलं ST ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा, QS म्हणजेच काय आपलं, QS म्हणजेच काय मगाशीच बघितलं आपण QR बाय 2, QS इज इक्वल्स टू SR आहे, त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, QR बाय 2 लिहू शकतो. म्हणजेच इथं काय होणार आहे आपलं, तर PT चा स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 मायनस ST ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर ही आयडेंटिटी यूज करणार आहे. तर काय असणार आहे, हे जे लिहिलं ते काय लिहिलं आपण, फ्रॉम फर्स्ट वरून लिहिलेलं आहे. म्हणजेच बघा, PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आलेलं आहे मायनस 2 इंटू QR अपॉन 2 इंटू ST प्लस ST चा स्क्वेअर. आता इथे आयडेंटिटी कुठली यूज केली बघा, A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर काय असतं, A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजेच काय होतं आपलं, PS स्क्वेअर होतं. म्हणजेच PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आपला, PS चा स्क्वेअर प्लस आता इथं QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ला 2 गेट कॅन्सल झाले, राहिले काय, तर QR इंटू ST राहिलेले आहे. म्हणजेच आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, तर PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचं होतं. म्हणून आपण लिहू शकतो इथं हेन्स द प्रूफ. आणि हे जे स्टेटमेंट आलेलं आहे इथं वरती ते कशावरून आलेलं आहे आपलं, फ्रॉम 2 वरून आलेलं आहे. कुठलं, तर PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर इज इक्वल्स टू PS स्क्वेअर, जे इथं आपण सेकंड स्टेटमेंट राईट केले होतं. हे होतं आपलं प्रूफ. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय. फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ अ साइड BC. म्हणजे ट्रायंगल ABC दिलेलं आहे. फर्स्ट आपण गिव्हन राईट जाऊया करत. गिव्हन इन अ ट्रायंगल ABC काय सांगितलेलं आहे, तर M इज द मिड पॉइंट ऑफ साइड काय आपली BC आहे. ठीक आहे. आणि BM इज इक्वल्स टू काय आपलं
MC आहे. ठीक आहे. आता आपल्याला गिवन देताना काय सांगितलेलं आहे बघा, तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 290 दिलेले आहे. AM जे आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला, 8 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, तर साइड BC जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग आता बघा, मगाशी जसं सांगितलं फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये, सेम आपल्याला इथं पण आपल्याला अपोलिनियस थेरमच यूज करायला लागणार आहे, कारण आपल्याला मेडियन दिलेले आहे किंवा मिड पॉईंट दिलेला आहे. म्हणजेच बाय अपोलिनियस थेरम. काय असतो अपोलिनियस थेरम, तर साइड स्क्वेअर कुठल्या, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू, ज्या साइडच्या ज्या साइड्स असतात त्यांचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ मेडियनचा स्क्वेअर, 2 टाइम्स ऑफ मेडियन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ मिड पॉईंटच्या नंतर जे सेगमेंट एक तयार होतो त्या सेगमेंटचा स्क्वेअर, म्हणजे 2 इंटू BM चा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा AB प्लस AC आपल्याला डायरेक्टली किती दिलेलं आहे, तर 290 दिलेलं आहे इज इक्वल्स टू 2 इंटू AM चा स्क्वेअर, AM चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, 8 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू BM चा स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा हा 290 ऍज इट इज तसंच राहील आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे 8 8 जा 64 होतात, म्हणजे 2 इंटू 64 प्लस 2 BM चा स्क्वेअर. 290 इज इक्वल्स टू 4 2 जा 8 6 2 जा 12 128 प्लस 2 BM चा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 290 इथंच राहतील आणि हे प्लस 28 होते ते अपोजिट साइडला आल्यानंतर मायनस होतील, म्हणजेच 290 मायनस 128 इज इक्वल्स टू 2 BM स्क्वेअर. 10 मधून 8 गेले किती राहिलेले तिथं, 2 राहिलेले. ठीक आहे. कॅरी ओव्हर दिला. 9 मधून 3 गेले किती राहतात आपले, 6 राहतात, म्हणजे इथं 6 आले आणि 2 मधून 1 गेले 1 राहिले. हा 2 इथं मल्टिप्लाइडला होता तो इकडे आल्यानंतर डिवाइडला जाईल आणि इथं आपले येईल BM चा स्क्वेअर. 2 नी परत एकदा इथं आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. आडवा भागाकार पद्धतीने भागाकार केला तर 2 8 जा 16 आणि 2 1 जा 2, म्हणजेच BM चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 81 येतात. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतलं तर या ठिकाणी BM इज इक्वल्स टू काय असणार आहे, 9, का तर 9 चा वर्ग किती असतो, 81 असतो. आता आपल्याला काढायची लेंथ कुठली आहे, तर BC फाइंड करायची आहे, पण BC इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर 2 टाइम्स ऑफ BM असणार आहे, म्हणजेच 2 इंटू 9 म्हणजेच BC किती असणार आहे आपलं, 18 असणार आहे. फिफ्थ वन क्वेश्चन बघतोय. फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इन अ फिगर पॉइंट T इज द इंटिरियर ऑफ अ रेक्टँगल PQRS, म्हणजे रेक्टँगल कुठला आहे आपला, PQRS, आणि रेक्टँगलच्या आतमध्ये इंटिरियर म्हणजे काय, तर आतल्या बाजूला कुठला पॉइंट दिलेला आपल्याला, T हा पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे. आणि प्रूव्ह दॅट काय करायचं आपल्याला, तर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, म्हणजेच AB हे आपण काय केलेलं आहे, तर कन्स्ट्रक्शन केलेले आहे. जी साइड PQ ला पॅरलल AB आहे आणि AB ला पॅरलल काय आहे आपली SR आहे. आता प्रूफ कसं करायचं ते आपण बघू. फर्स्ट बघा, आता गिव्हन राईट केलं तर गिव्हन मध्ये काय असणार आहे बघा, गिव्हन क्वाड्रिलॅटरल कुठला आहे आपला, PQRS इज अ रेक्टँगल. आता ठीक आहे, जर तो रेक्टँगल असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात, एकमेकांना पॅरलल असतात, इक्वल असतात, आणि ईच अँगल हा काय असतो 90 डिग्रीचा असतो, म्हणजे परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच बघा इथं काय असणार आहे आपलं, PQ पॅरलल टू काय असणार आहे, SR असणार आहे. हे नंबर 1 दिलं. ठीक आहे. दुसरी गोष्ट यामध्ये काय असणार आहे, तर PQ परपेंडिक्युलर टू काय असणार आहे तुमचं, PS असणार आहे, अँड PQ परपेंडिक्युलर टू काय असणार आहे तुमचा, QR असणार आहे. म्हणजे हा अँगल पण किती असतो, 90 डिग्रीज असतो, हा अँगल पण काय असतो तुमचा 90 डिग्रीज असतो. हा नंबर 2 घेतला. पण यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन काय घेतलेलं आहे, तर AB, म्हणजे आता या ठिकाणी बघा PQ ला पॅरलल काय आहे आपली SR आहे, आणि SR ला पॅरलल जी लाईन आहे ती कुठली आहे आपली, तर AB, जी आपण कन्स्ट्रक्ट केलेली आहे. म्हणजे तिथं काय येणार आहे आपलं कन्स्ट्रक्शन. नंबर 3. आता बघा जर 3 लाईन एकमेकांना पॅरलल असतील आणि जर PQ इथं तुम्हाला परपेंडिक्युलर असेल तर PS ला परपेंडिक्युलर काय असणार आहे, AB असणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे बघा, PS परपेंडिक्युलर टू काय असणार आहे, AB असणार आहे, आणि त्याच पद्धतीनं QR परपेंडिक्युलर टू काय असणार आहे तुमचं, AB असणार आहे. म्हणजे इथं A अँगल हा सुद्धा आपला काय झाला,
90 डिग्रीचा झालेला आहे आणि तिकडचा बी अँगल हा सुद्धा काय झालेला आपला 90 डिग्रीचा झालेला आहे. आता बघा इथे येताना काय येणार आहे तुमचं, तर अँगल PAT इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे TAS इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे QBT इज इक्वल्स टू अँगल TBR इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे प्रत्येक अँगल काय झालेला आहे तुमचा 90 डिग्रीचा झालेला आहे. आता इथं बघा ABRS हा एक आपला काय झालेला आहे क्वाड्रिलेटरल झालेला आहे. इच अँगल 90 डिग्री झाल्यामुळं ABSR इज अ रेक्टँगल. ठीक आहे. आणि हा जर रेक्टँगल असेल तर ह्याच्या अपोजिट साइड्स पण काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. म्हणजेच काय होईल बघा इथं AS इज इक्वल्स टू BR असणार आहे. याला नंबर 4 दिलं आणि त्याच पद्धतीनं सिमिलरली काय असणार आहे बघा, तर PA इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला QB असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक ट्रायंगल घ्यायचे. म्हणजे कुठले कुठले ट्रायंगल झालेले आहेत, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे ट्रायंगल आहे. ते ट्रायंगल घेऊन आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. आता बघा इन अ ट्रायंगल PAT जर घेतला तर यामध्ये काय होणार आहे, PT ही काय असणार आहे त्याची हायपोटेन्यूस असणार आहे. त्यामुळे PT चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, तर PA चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. नंबर किती असणार आहे ह्याला 5 आणि ह्याला 6 द्या. ठीक आहे. त्याच पद्धतीनं इन अ ट्रायंगल कुठला ट्रायंगल घेतला बघा आपण परत दुसरा TAS घेतला तर यामध्ये बघा TS म्हणजे ST चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर नंबर 7. त्याच पद्धतीनं दुसरा ट्रायंगल घेतला आपण, 2 झालेले. तिसरा ट्रायंगल घेणार आहे. ट्रायंगल कुठला आहे, इन अ ट्रायंगल QBT घेतला तर यामध्ये बघा TQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू TB चा स्क्वेअर प्लस BQ चा स्क्वेअर BQ चा स्क्वेअर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इन अ ट्रायंगल, फोर्थ वन ट्रायंगल आपला TBR घेतला तर यामध्ये बघा TR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू TR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे TB चा स्क्वेअर प्लस BR चा स्क्वेअर TB चा स्क्वेअर प्लस BR चा स्क्वेअर. आता एक बघा ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला बघा TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर पाहिजे. म्हणजेच कुठला असणार आहे ST लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहू TS लिहू. म्हणजे TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर म्हणजेच आपण काय करणार आहे 7 आणि 8 ची ऍडिशन करणार आहे. काय करते बघा ऍडिंग 7 and 8. ठीक आहे. म्हणजे तिथं काय होईल बघा TS चा स्क्वेअर प्लस TQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस काय असणार आहे तुमचं तर BQ चा स्क्वेअर असणार आहे. पण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर TP चा स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर करायचं आहे. आता TP चा स्क्वेअर म्हणजेच बघा इथं TP चा म्हणजे PT चा स्क्वेअर PA प्लस AT. PA म्हणजेच कुठला आलं बघा PA प्लस AT आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण इथं काय करू शकतो बघा PA प्लस AT QB आहे का इथं आहे. म्हणजे हा QB च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो PA चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे इथं बघा AT चा स्क्वेअर प्लस इथं काय असणार आहे आपला PA चा स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर आहे. आता इथं बघा TR चा स्क्वेअर आणायचा आपल्याला. TR कुठे आहे आपलं तर TR चा स्क्वेअर आणायचा असेल तर इथं बघा AS चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे आपण AS च्या ऐवजी इथं BR लिहू शकतो. म्हणजे तिथं बघा BR चा स्क्वेअर प्लस काय असणार आहे तुमचा TB चा स्क्वेअर. ठीक आहे. तर आता इथं बघा AT स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर AT स्क्वेअर म्हणजेच कुठला बघा AT स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे तुमचा PT स्क्वेअर असणार आहे किंवा TP स्क्वेअर असणार आहे प्लस BR स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर BR स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे TR चा स्क्वेअर असणार आहे. आणि हे आपण कशावरून घेतलेलं आहे तर फ्रॉम 4th and 5th 4 and 5 जे आपण इथे लिहिलेले बघा PA इज इक्वल्स टू QB AS इज इक्वल्स टू BR त्याच्यावरून आपण त्या व्हॅल्यू टाकलेले आहेत. म्हणजेच आपलं स्टेटमेंट काय आलेलं आहे बघा तर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू
TP square plus TR square. Hence the proof. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. पायथागोरस थेरमचा लेसन संपलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ, आणि आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.